अकोटच्या चोहट्टा बाजार उपकेंद्रात मोठा घोटाळा उघड झाला आहे। जिनिंग मालक आणि सीसीआय अधिकाऱ्यांनी संगनमत करून एका शेतकऱ्याला वाढीव भाव दिल्याचा आरोप आहे। सौदापट्टीवर खोडतोड झाल्याचे स्पष्ट दिसताच शेतकरी आक्रमक झाले आणि कापसाची खरेदी थांबवली। अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चोहट्टा उपकेंद्रात परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे। नियमित हर्रासीमध्ये सर्व शेतकऱ्यांना समान भाव दिला गेला, पण याच व्यवहारात एका विशिष्ट शेतकऱ्याच्या सौद्यात वाढीव दर लिहून देण्यात आल्याचे समोर आले। सौदापट्टीवरील आकडे खोडून नवीन भाव लिहिले गेले असल्याचे शेतकऱ्यांनी दाखवून दिले। आरोपानुसार जिनिंग मालक आणि सीसीआय अधिकाऱ्यांनी संगनमत करून ओळखीच्या शेतकऱ्याला फायदा करून दिला। बाकीचे शेतकरी संतप्त झाले। हर्रासी संपली, दर निश्चित झाले, मग अचानक आकडा कसा वाढला हा प्रश्न शेतकऱ्यांनी सरळ बाजारातच विचारला। परिस्थिती चिघळताच बाजारातील कापसाची खरेदी काही काळासाठी थांबवण्यात आली। शेतकऱ्यांची मागणी स्पष्ट आहे, तपास करा, दोषींवर कारवाई करा। शेतकऱ्यांनी चेतावणी दिली आहे की न्याय न दिल्यास हर्रासी होऊ देणार नाही। या प्रकारामुळे बाजार समितीचे प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात आले आहे। नियमभंग आणि खोडतोड थेट गुन्हा असूनही अधिकारी शांत आहेत। शेतकऱ्यांचा सवाल तीव्र आहे, बाजार आमच्यासाठी आहे की ओळखीवाल्यांसाठी? आता सर्वांची नजर कारवाईवर आहे। काहीच नाही, या जिनिंग वाल्याचं सीसीआय वाल्याचं एकदम मिली भगत आहे, फ्रॉड करून राहिले। अति भाव भरतात 77, जिनिंगमध्ये गेल्यावर जिन मालक डायरेक्ट तिथून सीसीआय वाल्याला फोन लावते आणि भाव डायरेक्ट 300-400 रुपयानं वाढवून देऊन राहिले। हे सगळं मी माझ्या डोळ्यानं पाहिलं, त्याला म्हटलंही तर ते म्हणत बा आमच्यानं ताला काही होत नाही, साहेबासंग भेटा लागते। मागणी काहीच नाही बा, ओळीक पाळीकनं जर तुमचं सरकं होत असेल तर बाकीचे कास्तकार मिळणार तसेच आमच्यासारखे, आम्हाला माहीत काहीच नसते। सगळ्यांना तुमच्या गावातला जिनिंग आहे, तुमच्या ओळखचे आहे, तुमच्या सगळं आहे म्हणून तुम्ही भाव वाढून देऊन राहिले। मग जे अनोळखी लोक आहेत त्याला तर मरूनच राहिला ते। सगळ्या शेतकऱ्याला सारखं करायला पाहिजे, सगळ्या शेतकरी समान ठेवायला पाहिजे की तू कोणी असो, गरीब असो, ओळखचा असो, काही असो, काही घेणं नाही। सीसीआय नाही, प्रायव्हेटवाले असते गोष्ट वेगळी आहे। सर्व शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतात, काय 10 रुपये 12 रुपये किलोने कापूस वेचणी करतात लोकांजवळून, आणि हे व्यापारी बाकीचे हे लोक असे अन्याय करतात हे लोकांवर। तर माझं म्हणणं सगळ्या शेतकऱ्यांना सारखा भाव मिळावा हेच माझी विनंती आहे। भावाबद्दलचा काहीतरी जो विषय झाला शेतकऱ्याचा संबंधित, आणि त्याच्यात जो भाव वाढवून दिला गेला, परिस्थिती त्याच्यातली एवढी नक्की आहे की मी त्यावेळेस विचारलं की बा असं का केलं, तर नक्कीच त्या कास्तकाराचा जो भाव आहे तो 105चा काहीतरी तो कापूस होता, त्याला तो भाव इथूनच त्याने तो चेंज करून द्यायला पाहिजे होता, पण तो चुकीच्या पद्धतीनं तिथं चेंज केला गेला। ही परिस्थिती जी झाली उद्भवली आजची, या परिस्थितीसाठी जे काही संबंधित कोणा काही ह्या गोष्टी केल्या असतील त्याच्यावर नक्की आम्ही बाजार समिती त्याच्यावर कारवाई करणार।